पुण्यातील महिला मृत्यू प्रकरणी राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यात आली। काल दिवसभर झालेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल समितीने सरकारला पाठवलाय। अहवालावर आज आरोग्य विभागाकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे। तसेच गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने काल तिन्ही रुग्णालयात चौकशी केली। उपचारादरम्यान या महिलेला दीनानाथ मंगेशकर सूर्या हॉस्पिटल मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं। रुग्णांची कागदपत्र आणि डॉक्टरांचा जबाब यावेळी समितीने नोंदवला। तर महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून अहवाल तयार करण्यात आलाय। भिसे कुटुंबियांनी हॉस्पिटलचे आदेश पाळले नाहीत। भिसे कुटुंबियांकडून पैसे मागितले नाहीत असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे। रागातून खोटी तक्रार दिली असं सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। पुढारीच्या हाती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशीचा अहवाल लागलेला आहे। रागातून खोटी तक्रार दिली असे या अहवालामध्ये नमूद आहे। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालात नेमकं काय आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भिसे कुटुंबियांच्या संदर्भात ही तक्रार आहे। प्रसूतीपूर्व तपासणीची माहिती रुग्णालयाला दिली नाही असं या दरम्यान सांगण्यात आलंय। मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालात नेमकं काय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो। 15 मार्चला डॉक्टर घैसास यांनी धोकादायक गर्भधारणेबाबत रुग्णाला माहिती दिली। तर 7 दिवसांनी तपासणीला बोलावूनही रुग्ण त्या ठिकाणी आला नाही असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय। 28 मार्चला रुग्ण आणि नातेवाईक इमर्जन्सीमध्ये रुग्णालयात आले। 7 महिन्यांची जुळी बाळं, जुन्या आजारांची गुंतागुंत याबाबतच्या उपचारांची माहिती दिली। 10 ते 20 लाख रुपये खर्च येईल याची कल्पना त्यावेळी नातेवाईकांना देण्यात आली। नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या, आम्ही प्रयत्न करतो असं सांगितलं। रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना पैशांची अडचण सांगितली। जमतील तेवढे भरा असं डॉक्टर केळकर यांनी नातेवाईकांना सांगितलं। रुग्णाचे नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये प्रत्यक्ष भेटलेच नाही। काही वेळाने रुग्ण आणि नातेवाईक न सांगता त्या ठिकाणावरून निघून गेले असं सुद्धा या अहवालामध्ये सांगितलं। डॉक्टर घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलंय। 28 मार्चला रुग्ण हे वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। 29 मार्चला सकाळी सिझेरियन झालं। सूर्या हॉस्पिटलमधील माहितीनुसार ऑपरेशन आणि कॅन्सरची माहिती नातेवाईकांनी लपवून ठेवली। मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालात नेमकं काय आहे ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। तर यानंतर रुग्णालय समितीचे निष्कर्ष काय आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। या संदर्भात रुग्णालय समितीच्या माध्यमातून काय निष्कर्ष देण्यात आले। सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती असे निष्कर्ष रुग्णालय समितीच्या माध्यमातून यापूर्वी देण्यात आले। तपासणीसाठी पहिले 6 महिने रुग्णालयात त्या आल्याच नाहीत असं सुद्धा या दरम्यान सांगण्यात आलं। जमेल तेवढे पैसे भरून भरती होण्याचा सल्ला सुद्धा त्यावेळी देण्यात आला, मात्र तो सल्ला सुद्धा पाळला नाही। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून नातेवाईकांनी ही तक्रार केली असं सुद्धा या आता रुग्णालय समितीच्या माध्यमातून निष्कर्षाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सादर केलेला अहवाल हा खोटा आहे। भाजपचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी हा आरोप केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून याबाबतची कल्पना देणार असंही आमदार गोरखेंनी म्हटलंय। डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांचे आणि माझे पीए सुहास भिसेंचे कॉल रेकॉर्ड तपासावेत, यातून सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी गोरखेंनी अहवाल पाहिल्यानंतर केली। नाही, एकतर आपली बाजू आणि आपले तिथला जो कर्मचारी वर्ग त्यांना सेफ करण्यासाठी तिथला जो मॅनेजमेंट तो प्रयत्न करत आहे। अहवालामध्ये एकतर असं म्हटलं की त्या महिलेला कॅन्सर होता, कॅन्सरमध्ये गर्भधारणा होणं आणि ती 8 महिने टिकणं हे अत्यंत अवघड असं कुणीही सांगेल। कॅन्सर कुठल्याही प्रकारचा नव्हता। मी सुशांत भिसेंशी बोललोय। एक सिस्ट होती, जी सिस्ट काढली गेली आणि त्याचं ट्रीटमेंटही याच्या आधीचं मंगेशकर हॉस्पिटलमध्येच झालेलं आहे आणि ती सिस्ट काढल्यानंतर IVF-द्वारे ती प्रेग्नन्सी राहिली आणि 8व्या महिन्यात ते गर्भधारणा असल्यामुळे 8व्या महिन्यात बाळंतपण करायचं असल्यामुळं ॲडमिट होण्यासाठी भिसे परिवार त्या ठिकाणी गेला होता।